या तीनही दैत्यांनी सांगितलं म्हणे देवा आम्हाला अमरत्व पाहिजे, म्हणे आम्हाला अमर करा, आमचा मृत्यू कधीच होऊ नये आणि कोणाच्याच हातून आमचा मृत्यू होऊ नये. ब्रह्मदेव हसले. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणे असं कधी होत नसतं म्हणे. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर मृत्यू हा अटळ आहे, मृत्यू हा अढळ आहे. आलेला जो आहे त्याला नक्की जावं लागतं महाराज. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. इथं या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर देव जरी असला तरी देवाला सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये थांबता येत नाही, त्याला सुद्धा जावं लागतं. मोठे मोठे महात्मे या मृत्यू लोकांमध्ये येत आहेत. गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. नाशिवंत देहे दानर नाशिवंत देहे दानर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आलेला प्रत्येक जीवाला या मृत्यू लोकातून जावं लागतं, म्हणून तुम्हाला अमरत्वाचं वरदान मी नाही देऊ शकत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही वरदान मागतात कोणाकडे? माझ्याकडे पहा. मला सुद्धा एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोडून जावं लागतं. सहस्त्र युग पर्यंत महर्यत ब्रह्मनो विदु रात्री युग सहस्त्र अंतांते हो रात्र विदो जनाहा. 1000 वर्षांचे एक युग आहे आणि त्या 1000 युगांच्या नंतर मला सुद्धा माझा देह जर सोडावा लागत असेल तर मीच अमर नाही तर तुम्हाला मी काय अमर करणार आहे. म्हणून मागताना आपण काय मागत आहोत आणि कोणाकडे मागत आहोत याचं थोडस भान पाहिजे महाराज. साधू संतांनी संत महात्म्यांनी ठिकठिकाणी आपल्याला त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. काय मागितलं पाहिजे, कोणाकडे मागितलं पाहिजे, किती मागितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींना फार काय गंमत आहे. याला सुद्धा शास्त्र आहे महाराज, याला सुद्धा नीती आहे. तुकोबराय वर्णन करतायत, दात्या आणि मागत्याशी धर्म नीती तरी बोलली ऐसी. म्हणजे दाता आणि मागता म्हणजे या दोघांच्या मध्ये होणारा जो दानाचा व्यवहार आहे या व्यवहाराला शास्त्र आहे. म्हणून शास्त्र असं चिंतन करतं महाराज. कोणाकडे आणि काय मागावं याची अक्कल पाहिजे, याचं भान पाहिजे. एका सद्गृहस्थानं भगवंताची आराधना केली आणि आराधना केल्याच्या नंतर बऱ्याच वर्षाच्या नंतर भगवान परमात्मा समोर उपस्थित झाले, प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याबरोबर भगवंताने आवाज दिला. त्याला सांगितलं, दादा डोळे उघड, मी आलोय मध्ये. त्याने डोळे उघडले, पाहिलं तर साक्षात परमात्मा समोर आहेत. भगवंताला समोर पाहिलं, आनंद विभोर झाला, डोळ्यातून आशीर्वाद व्हायला लागला. अहो कृपा, काय देवा, काय कृपा केली माझ्यावर. भगवंताने सांगितलं, अरे मी प्रगट झालोय, तुझ्याकरता मी इथं आलोय. वरमृही, काय मागायचं असेल तर मागून घे. काहीतरी माग म्हटल्यानंतर त्यानं डोकं खजवायला सुरुवात केली. काय मागावं त्याला कळेना. तो बोलायला लागला, म्हणजे परमात्मन मी जी तुमची आराधना केली, तपश्चर्या केली ना, ते विशिष्ट प्रकारच्या पदार्थाला मागण्याकरता तपश्चर्या नाही केली. मला आता काय सुचत नाही तुम्हाला काय मागावं ते. एक 5 मिनिटं थांबता का नाही? घरी जातो आणि तिला विचारून येतो काय पाहिजे असलं तर. भगवंताने सांगितलं काय हरकत नाही, जा. तो निघाला. भगवंताने थांबवलं, थोडस थांब, थोडं गडबड करू नको, थोडं थांब म्हणे, मी काय सांगतो ते ऐक. आणि परमात्म्याने त्याला सांगितलं, तुला फक्त 3 चान्स आहेत म्हणे. 3 वेळेला तुला मागता येईल, 4थ्या वेळेला तुला काय मिळणार नाही. हो आत्ता येतो म्हणे देवा. आणि निघाला महाराज. घरी गेला. घरी गेल्यानंतर पत्नी आरशाच्या समोर उभं होती. ते कुंकू वगैरे भांगामध्ये भरण्याचं काम त्याचं चालू होतं. आरशाच्या समोर उभी आहे. हा गेला धावत धावत आणि तिला विचारलं, अगं काय पाहिजे असेल तर सांग म्हणे तुला.
तिने विचार केला आजपर्यंत असं मला उलट काय पाहिजे असेल तर यांच्या मागे लागावं लागत होतं, आज हे स्वतःहून म्हणतात काय पाहिजे असेल तर माग. त्याने सांगितलं म्हणे पहा भगवंत मला प्रसन्न झालेले आहेत, देवाला मी 5 मिनिटं उभं करून आलोय आणि भगवंत मला वरदान देणार आहेत, परमात्मा मला वरदान देणार आहेत, मला काही सुचत नाही काय मागावते. तुला जर काय पाहिजे असेल तर माग लवकर. तिने सांगितलं म्हणे खरंच भगवंत प्रसन्न आहेत, म्हणे हो खरंच प्रसन्न, खरंच ते तुम्हाला काही देणार आहेत, हो मग खरंच मला देणार आहेत. तिने पाहिलं महाराज आरशामध्ये ते कुंकू भरता भरता भांगामध्ये तिचं लक्ष गेलं तिच्याच नाकाकडे. नाक असं चपट होतं, बसकं होतं, नकट होतं. ते नकट नाक बघितलं आणि तिला वाटलं खरंच देव देणार आहे, म्हणे हो खरंच देव देणार आहे. मग जा आत्ताच्या आता आणि देवाला मागा की माझ्या बायकोचं नाक लांब करून दे मला जरा, हे असं नकट आहे ते थोडस लांब करून दे. हा गेला महाराज. भगवंताला सांगितलं देवा आठवलं म्हणे मागू काय, हो माग. माझ्या बायकोचं नाक नकट आहे म्हणे ते लांब करून दे. लांब करून दे म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने दिलं महाराज. विचार करून मागितलंस म्हणे हो विचार करून मागितलं, कोई बात नाही, तथास्तु. तथास्तु म्हटल्याबरोबर भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. भगवंताने छप्पर फाडके दिलं महाराज. जे नाक लांब झालं ते बाई घरात तर नाक दरवाजातून बाहेर चाललं, एवढं लांब नाक. अशी गुंडाळी करूनच घ्यावं लागलं हातामध्ये. हा आला पुन्हा, अरे कसं वाटतंय, कसं अरे काय कसं वाटतं, हे पार नाक एवढं काही कुठं लांब नाक असतं का म्हणून. अरे बापरे, मग आता काय करू, पुन्हा जा आणि देवाला सांगा फारच लांब नाक झालं म्हणे आखूड करा. परत गेला, परत देवाला विनंती केली. परमात्मा चुकलंच म्हणे, दुसरं मागू का, हो म्हणे माग, अजून 2 चान्स आहेत तुला, माग माग. त्याने मागितलं म्हणे परमात्मा माझ्या पत्नीचं नाक फारच लांब झालं म्हणे, आता ते थोडं आखूड करा. आखूड करा म्हटल्यानंतर इथंही छप्पर फाडकीच दिलं महाराज. जे नाक आखूड झालं ते नाकच बेपत्ता झालं. 2 छिद्र दिसायला लागले नाकाच्या ठिकाणी. तिने कसा तरी असा हात ठेवला, लाज वाटायला लागली, लज्जा वाटायला लागली. हा आला धावत, आता कसं वाटतंय, आता अरे काय कसं वाटतं, हे पा नाकच गायब झालं. अरे बापरे, मग आता काय करू, पुन्हा जा आणि देवाला सांगा माझ्या बायकोचं नाक जसं होतं तसं करून दे मला. नक्ट नाक जसं होतं ना पहिल्यासारखं नाक करून दे. पुन्हा गेला, भगवंताला सांगितलं, विनंती केली, देवा पत्नीचं नाक जसं होतं तसं करा आणि जसं होतं तसं नाही. अर्थ काय आहे महाराज याला, कहा गया तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ नहीं. म्हणून भगवान परमात्म्याची प्रसन्नता प्राप्त झाल्याच्या नंतर देवाकडे काय मागावं काय मागू नये याच्याकरता साधूंनी संतांनी आपल्याला ठिकठिकाणी सावधान केलेलं आहे. काय मागितलं पाहिजे महाराज देवाला वर्णन करतात. तो कोबराचा प्रसिद्ध अभंग आपण नेहमी भजनामध्ये म्हणत असतो. हे चिदान देगा देवा, 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 हे चिदान देगा देवा. जरा जरा आवाज दे भैया. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण
तुझा विसरण व्हावा गुणगाई नयावडी गुणगाई नयावडी गुणगाई नय हेच दान दे का देवा तुझा विसरण व्हावा. भगवंताच्या जवळ गेल्यानंतर हे अशा प्रकारचं मागणं मागितलं पाहिजे. याचना हे अशा प्रकारची केली पाहिजे. मांगा है मैंने शाम से वरदान एक ही तेरी कृपा बनी रहे जब तक है जिंदगी. जोपर्यंत जीवन आहे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत हे परमात्मा तुमची कृपा असावी. लागलीच आज मला गोडी अभंगाची लागलीच आज मला गोडी अभंगाची कृपाता हरि बोल. पांडुरंगाची कृपाता पांडुरंगाची कृपाता पांडुरंगाची ओ कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. लागली साथ मला गोड्या भंगाची लागली साथ मला गोड्या भंगाची कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची ओ कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. भगवंताची कृपा त्या कृपेचं दान आपण भगवान परमात्म्याला मागितलं पाहिजे. कृपा दान केले संती कल्पांती ही सरेना. आणि एक लक्षात ठेवा कृपा भगवंतच करू शकतात किंवा कृपा हे संतच करू शकतात. लक्ष देऊन ऐका. माणूस माणसावर कधी कृपा नाही करू शकत. फार महत्वाचा विषय आहे. माणूस माणसावर कृपा नाही करू शकत. केलाच तर एखाद्याला उपकार करेल पण माणूस माणसावर कृपा नाही करू शकत. कृपा हा शब्द फार प्रगल्भ आहे. फार महत्वाचा शब्द आहे. फार गर्भितार्थ या कृपा शब्दाच्या ठिकाणी आहे. कृपा फक्त भगवंत किंवा संत करतायत. माणसं अशी बिलंदर आहेत महाराज की या कृपा शब्दाला आपण कुठं नेऊन ठेवलेलं आहे. कृपा शब्द कुठेही वापरतात लोक. कृपा लग्न समारंभ असला बाहेर गावून वराडे मंडळी येत असतात. पाहुणे मंडळी आलेले असतात आणि मग ज्यांच्या हातामध्ये माईक आहे ते अनाउन्स करतायत की हे पहा आत्ताच या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. बाहेर गावावरून आलेले जे वराडी मंडळी आहेत बाहेर गावावरून आलेले जे पाहुणे मंडळी आहेत त्यांनी जेवायला बसण्याची काय करा काय म्हणतात तिकडे तुमच्याकडे जेवायला बसण्याची कृपा करा. आता कृपा करा म्हणायला कशाला पाहिजे महाराज. कृपा करू नका म्हटलं तरी ते बसणार जेवायला कारण ते तेवढ्या करताच आलेले आहेत. मिष्टांना मी इतरही जण हा कृपा करा म्हणायची काय आवश्यकता आहे त्यांना. नका जेव म्हटलं तरी ते जेवतील. कृपा करा म्हणायची अपेक्षा. कृपा हा शब्द एवढा हलका आहे का. एवढा हलका शब्द आहे. कन्यावर येते रूपम काल आपण पाहिला विषय. कन्येला पाहिजे असतं की मुलगा हा दिसायला सुंदर असावा. कन्येच्या आईला वाटत असतं आपला जावई 4 पैसे कमावणारा असावा. वडिलांना वाटतं तो कुलवान असावा. आणि जे वराडी मंडळी आलेले आहेत त्यांना असं वाटतं की फक्त जेवणाचा बेत चांगला असावा बस. कृपा हे संत करतात किंवा कृपा ही भगवान परमात्मा करतो. माणूस माणसावर कधीच कृपा करत नाही. म्हणून देवाकडे गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर संसारातल्या पदार्थ संसारातल्या वस्तू मागण्यापेक्षा भगवंताकडे कृपा मागावी महाराज. परमात्मा कृपा करा माझ्यावर.
आणि माझं हे जीवन आहे. माझा जो हा आत्तापर्यंत केलेला अध्यात्माचा प्रवास आहे, या अध्यात्माच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मला कोणत्याही प्रकारची अडचण नाही प्राप्त झाली आणि इथून पुढच्याही माझ्या प्रवासामध्ये मला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध अडथळा निर्माण न व्हावा अशी भगवान परमात्मा तुम्ही कृपा करा. म्हणून भगवंताकडे मागत असताना कृपा मागावी. मांगा हे मैंने श्याम असे वरदान एकही. या तारकासुराचे जे 3 पुत्र आहेत त्यांनी ब्रह्मदेवाकडून मागितलं, म्हणे देवा आम्हाला अमर बनवा. ब्रह्मदेवाने सांगितलं तेवढं सोडून बघा, अमर मला नाही करता येणार तुम्हाला, कारण मीच जर मरणार आहे तर मी तुम्हाला कुठून अमर करू. वेगळं मागा काहीतरी, दुसरं मागा काहीतरी. या तिघांनी तारकासुराच्या 3ही मुलांनी सांगितलं, म्हणे देवा ठीक आहे चला तुम्ही वेगळं मागा म्हणता ना, मग आम्हाला असं वरदान द्या, आमच्याकडे ताकद सामर्थ्य शक्ती तर भरपूर आहे पण आम्हाला राहण्याकरता स्थान नाही, ठिकाण नाही, तर आमच्याकरता एक अख्खं नगरच तुम्ही निर्माण करावं आणि एका करता एक नगर, अशा 3 नगरांचं दान आम्हाला द्या. म्हणजे या तिघांच्या करता 3 प्रकारची नगरं बनवली गेलेली आहेत. एक सुवर्णाचं नगर आहे, म्हणजे सोन्याच्या धातूपासून बनवलेलं नगर आहे. जशी लंका सोन्याची होती ना, तसं याचं या विद्युन्माली नावाच्या दैत्याचं सोन्याचं नगर आहे. त्याच्यानंतर तारकाक्ष नावाचा जो दैत्य आहे त्याचं चांदीचं नगर आहे. आणि जो कमलाक्ष आहे त्या कमलाक्ष नावाच्या दैत्याचं लोहाचं म्हणजे लोखंडाचं नगर आहे. सोनं, चांदी आणि लोह म्हणजे लोखंड, अशा 3 प्रकारच्या नगरांची रचना केली गेली. स्वर्गाच्या वरती हे सुवर्ण नगर असणार आहे. स्वर्ग आणि मृत्यूलोक या दोघांच्या मध्यभागी हे चांदीचं रजत नगर आहे आणि मृत्यूलोकामध्ये लोहाचं नगर आहे. अशा 3 प्रकारच्या नगरांची निर्मिती त्या 3 दैत्यांच्या करता ब्रह्मदेवाने करून दिलेली आहे आणि त्यांना उत्तम उत्तम अशा प्रकारचे वरदान दिलेली आहेत की कोणाकडून तुमचा म्हणजे तुम्हाला जिंकेल, तुम्हाला पराभूत करेल असे या मृत्यूलोकामध्ये दुसरं कोणी नसेल. मात्र एक लक्षात ठेवा की ज्या दिवशी ज्या क्षणाला तुमची 3ही नगरे एका रेषेमध्ये येतील आणि एका बाणामध्ये किंवा एका अस्त्रामध्ये, एका शस्त्रामध्ये जो कोणी एकाच वेळेला 3 नगरांना नष्ट करेल त्याच वेळेला तुमचा अंत होईल. तुम्हाला वेगवेगळं मारता येणं शक्य होणार नाही कोणाला. तुम्ही 3ही नगर घेऊन जर बाजूला असाल, वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र असाल तर तुम्हाला कोणी मारणार नाही. पण ज्या वेळेला एका रेषेमध्ये याल आणि एकाच शस्त्राने जो कोणी तुम्हाला मारेल त्यावेळेला तुमचा मृत्यू होईल. अशा प्रकारचं वरदान या 3 पुरांना 3 दैत्यांना त्यांनी दिलेलं आहे. ब्रह्मदेव त्या ठिकाणी अदृश्य झालेले आणि हे 3 दैत्य आपापली नगर त्यांनी घेतलेली आहेत. एकाने स्वर्गावर अधिराज्य केलेलं आहे, एकाने मृत्यूलोकामध्ये अधिराज्य केलेलं आहे, एकाने पाताळावरती अधिराज्य केलेलं आहे आणि सर्व त्रिभुवनामध्ये हाहाकार निर्माण झालेला आहे. या 3 दैत्यांनी धुमाकूळ घातला महाराज. अधर्म, अत्याचार, अनाचार, सर्व प्रजा, सर्व त्रैलोक्य हे त्रस्त झालेलं आहे आणि कधी एकदा या दुष्टांचा अंत होतो असा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विचार आहे. भगवान शिव परमात्म्याची आराधना करतात सगळेजण. भगवान शंकराच्या जवळ गेलेले आहेत आणि सर्व देवता भगवंताची आराधना करत आहेत. गौरी हरा दीनानाथ धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ धरीन तुझे पाय, गौरीनाथ दीनानाथ धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ धरीन तुझे पाय. कृपा करी माझा देवा तूच माझी माया, कृपा करी माझा देवा तूच माझी माया,
गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरीनाथ दीनानाथ धरिल तुझे पाय दयावंत म्हणती तुझला थोर थोर संत दयावंत म्हणती तुझला थोर थोर संत दयावंती भजनी म्हणती थोर थोर संत दयावंती तुझी थोर थोर संत एक रूप आपण दोघे एक रूप आपण दोघे दूध आणि साय एक रूप आपण दोघे दूध आणि साय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरे दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरे दीनानाथ धरिल तुझे पाय तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले तुलाचे दोन इथे जोग तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले तुझा ठाव न लगे देवा करू तरी काय तुझा ठाव न लगे देवा करू तरी काय तुझा ठाव न लगे देवा तुझा ठाव न लगे देवा करू तरी काय तुझा ठाव न लगे देवा करू तरी काय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरी दीनानाथ धरिल तुझे पाय गौरी हरी दीनानाथ धरिल तुझे पाय ओ गौरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय धरिल तुझे पाय गौरी हरा दीनानाथ धरणे तुझे पाय महाराज सगळ्या देवता भगवान शंकराला शरण गेले आहेत सर्व त्रिणी लोकातले प्रतिनिधी भगवान शिव परमात्म्याला शरण गेलेले आहेत आणि भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात विनंती करतात हे परमात्मन कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि हे परमात्मा कृपा करा आमच्यावर आणि हे जे मदोन्मत्त झालेले तीन प्रकारचे दैत्य आहेत विद्युन्माली तारकाक्ष आणि कमलाक्ष या तीन दैत्यांनी तीन नगर घेतलेले ब्रह्मदेवाकडून मागून त्रिपूर म्हणतात या तिन्ही दैत्यांना मिळून त्रिपुर अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्या त्रिपुराच्या माध्यमातून सर्व तिन्ही लोक हे त्रस्त झालेले आहेत त्यांचा अन्याय अत्याचार अधर्म आता आमच्याकडे सहन होत नाही पृथ्वी मातेने सांगितलं म्हणे देवा मलाही तो भार आता सहन होत नाही महाराज पृथ्वी माता हे सगळं सहन करते नदी नाले डोंगर पर्वत किती लोकसंख्या होत्या पृथ्वी मातेला त्याचं ओझं होत नाही परंतु पृथ्वीला जर ओझं होत असेल तर ते पापाचं ओझं होतं अधर्माचं ओझं होतं म्हणून पृथ्वी मातेला सहन होत नाही की एक संत कवी फार गोड वर्णन करतायत थोड़ा ही कुछ जल से पतला कौन है
जल से पतला कौन है, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी। जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी। आणि उत्तर देतात, जल से पतला ज्ञान है, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी। क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से कारी। मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर। ओ मीरा के प्रभु गिरिधर नागर। मीरा के प्रभु गिरधर नागर। प्रभु चरणन में, श्याम चरणन में, हरि चरणन में बीते उमरिया। ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया दे नदिया, श्याम पिया दे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे 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 चुनरिया। ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया। पिया दे नदिया, श्याम पिया दे नदिया, श्याम पिया दे नदिया। लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ, अपनो ही रंग में, अपनो ही रंग में रंग दे चुनरिया। ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया। जल से पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी। पाप हे पृथ्वीपेक्षा जड आहे, पण पृथ्वीला सगळं सहन होतं महाराज, परंतु पापाचा भार हा पृथ्वीमातेला सहन होत नाही। अधर्म, अत्याचार, अन्याय या तीन दैत्यांच्या माध्यमातून पृथ्वी माता ही त्रस्त झालेली आहे आणि सगळेजण भगवान शंकराला शरण गेलेले आहेत। शिव परमात्म्याने सांगितले, हे पहा, यांना जर मारायचं असेल तर ब्रह्मदेवाने एक विचित्र वरदान यांना दिलेलं आहे, म्हणून यांना मारण्याकरता वाट पाहावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल आणि योग्य वेळ योग्य काळ आल्याच्या नंतर मी नक्की यांचा वध करेन। आणि भगवान विष्णू आणि भगवान शिव परमात्मा या दोघांनी एक प्लॅन बनवलेला आहे, एक योजना केलेली आहे। अभिजित नावाच्या मुहूर्तावर हे तीनही नगर हे एका रेषेमध्ये येणार आहेत, तर त्याच्या अगोदर त्यांना मारण्याच्या करता त्यांच्या ठिकाणी असणारं पुण्य नष्ट झालं पाहिजे आणि पाप हे वाढलं पाहिजे। याच्याकरता भगवान विष्णूने एक अंश अवतार घेतलेला आहे मुंडी नावाने। या शिवपुराणामध्ये त्याचं नाव मुंडी आहे। भगवान विष्णूने तो अवतार धारण केला। डोक्यावर केस नाहीत, काय म्हणतात त्याला, केशवपन केलेला आहे आणि मळकटलेली कळकटलेली वस्त्र अंगावर, भगव्या रंगाची मळकटलेली कळकटलेली वस्त्र अंगावर धारण केलेली आहेत। कोरोनामध्ये आपण जसा मास्क लावत होतो ना, तसा हातभर कपड्याचा मास्क त्याने चेहऱ्यावर लावलेला आहे
आणि केवळ धर्म 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 असं तो म्हणत आहे. असा तो एक अंश अवतार भगवान विष्णूचा पाखंड मत प्रस्थापित करण्याकरता, चार्वाकांचा पुरस्कार करण्याकरता भगवान विष्णूने अंश रूपाने हा अवतार धारण केलाय मुंडी नावाने. भगवान विष्णूच्या समोर तो आहे. माझ्याकरता काय आज्ञा आहे देवा? विष्णू परमात्म्याने सांगितलं म्हणे तुझ्याकरता एक काम आहे. काय? तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष नावाचे 3 दैत्य मधोन्मत्त झालेले आहेत. त्यांना मारायचं असेल तर त्यांच्याकडचं पुण्य संपलं पाहिजे आणि पाप वाढलं पाहिजे. तुम्हाला तेच काम करायचं नाही. काय करायचं? त्यांच्याकडलं पुण्य नष्ट करायचं काम तुम्ही करायचं. पाखंड मताचा तुम्ही पुरस्कार करायचा आहे. नास्तिकवाद तुम्हाला त्या ठिकाणी प्रगट करायचा आहे आणि या 3 दैत्यांना नास्तिक बनवायचं आहे. जे आस्तिक आहेत त्यांना नास्तिक बनवायचं, याच्याकरता तुमचा अवतार आहे. नास्तिक बनवण्याकरता मुंडी नावाने पाखंडाचं रूप भगवान विष्णूने धारण केलं आणि या 3ही नगरांमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्या दैत्यांना ते भेटलेले आहेत आणि आपल्या मताचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. नास्तिकवाद सगळीकडे पसरवल्याच्या बरोबर आतापर्यंत ते भगवान शंकराची पूजा करत होते, शिवलिंगाची पूजा वगैरे करत होते, परंतु एक पाखंड मत जसं प्रगट केलं गेलं त्यांच्या समोर, त्या दिवसापासून त्यांनी भगवान शंकराची पूजा करणं बंद केलं. बंद केल्याच्या बरोबर त्यांच्या ठिकाणी असणारं जे पाप आहे ते पाप वाढू लागलं महाराज. पुण्य नष्ट होऊ लागलं आणि पुण्य नष्ट झाल्याबरोबर अभिजित मुहूर्तावर ज्या दिवशी हे 3ही पुरे एका रेषेमध्ये आलेले आहेत, भगवान शिव परमात्म्याने त्यावेळेला सगळ्या 33 कोटी देवतांचा एक रथ तयार केलेला आहे. त्या रथावर भगवान परमात्मा आरूढ झालेले आहेत. भगवान विष्णू बाण बनलेले आहेत. विष्णूचाच बाण केला महाराज. भगवान विष्णू बाण बनलेले आहेत आणि भरधाव वेगाने तो बाण सोडल्याबरोबर एका रेषेमध्ये असणारे हे जे त्रिपुर आहेत त्या त्रिपुराचा भगवान परमात्माने अंत केला. त्यावेळेला ही त्रिपुर दहनाची कथा आहे. भगवान शिव परमात्म्याला त्यावेळेला एक नाव प्राप्त झालं. भगवान शिवाला त्रिपुरांतक